हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर आजचा जो व्लॉग आहे तो काही स्टार्ट करायला वेळ नाही मिळाला, कारण तुम्हाला माहीतच आहे की आमचं मागच्या व्लॉगमध्ये एंगेजमेंटची तयारी चालू होती आणि तो व्लॉग मी अपलोड केलेला आहे. आणि त्यात पण तयारीला बरीच घाई झाल्यामुळे पूर्ण असं काही शूट नाही झालं आहे आणि या व्लॉगला वेगळं असं स्टार्ट करायला पण वेळ नाही मिळाला. सो याला असंच स्टार्ट करते. आता बाकीची जी फॅमिली आहेत ते म्हणजे नवरदेव आणि माझी फॅमिली हे लोक आंटीच्या घरून हॉलला जायला निघालेत आणि टिनू आणि माझी तयारी चालू होती. सो आम्ही आता निघतोय. तर लुक स्पेशल असा व्हिडिओ तर काही बनवायला वेळ नव्हता, सो मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये नंतर शेअर करेलच. तर आता आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो आहे आणि सगळेजणं आमच्या आधी पोहोचलेले आहेत आणि लिटरली सगळ्यांनी मला कॉल करून करून खूप परेशान केलं आहे की तुला किती वेळ लागतोय, किती वेळ लावते. तर फायनली मी आता पोचलेली आहे. तर इकडे बघा, ही आमच्या नवरदेवाची रूम आहे आणि इकडे सगळ्यांची गडबड चालू आहे तयारीची आणि आमचा नवरदेव पण रेडी आहे. आणि हा बघा माझा लुक, मी तुम्हाला पूर्ण इथे दाखवते. तर आता इकडे नवरदेव रेडी आहे. आत्यांना म्हटलं तुम्ही उभे राहा, मी फोटो काढते. सो आत्या इकडे उभे आहे आणि त्याच्यानंतर मग नवरदेवाचा फोटोशूटसाठी बोलवलं. मग आम्ही तिकडे चाललेलो आहे. त्यानंतर इकडे जे आहे ते फॅमिलीसोबत फोटोशूट चालू आहे आणि त्यानंतर मग आमची वहिनी पण आली आहे. तर कपल फोटोज इकडे होत आहे आणि त्यामुळे आम्ही इकडे थोडी मस्ती करत होतो आणि आमच्या दादाला चिडवत होतो, कारण की तो एकदम असा शांत शांत पहिल्यापासून आणि अचानक मग तो अशी काहीतरी मोमेंट देतो आहे, तर मग चिडवणं तर बनतं आहे. तर आता मी तुम्हाला ज्या काही अरेंजमेंट्स आहेत त्या आधी दाखवते. तर इकडे साखरपुडा स्टार्ट झालेला आहे आणि जे काही रिच्युअल्स असतात मुलाकडचे मुलीकडचे ते चालू आहे. तर इकडे सगळे पाहुणे मंडळी बसलेले आहेत. इकडे सगळे जेंट्स बसलेले आहेत, आमच्या घरातले किंवा बाहेरचे पाहुणे. आणि त्यानंतर या साईडला आम्ही सगळ्या लेडीज बसलेलो आहे. आजी आहेत, मम्मी आहेत, मामी आणि परीसुद्धा आहे. आणि मम्मी आम्ही बॅक साईडला बसलेलो होतो, म्हणजे माझी मम्मी आणि मी. आणि त्यानंतर मग नवरदेवाची तयारी करायला पण मी गेले होते. आणि ही बघा आमच्या घरातली चिल्लर पार्टी इथे बसलेली आहे. या पूर्ण जन्मभरासाठी एकत्र आलेले आहे. या क्षणापासून दोन गोष्टी या ठिकाणी कायमस्वरूपी एकमेकांचं नातं थांबून जात आहे. असा त्यानंतर मग इकडे नवरी मुलीची एंट्री झाली आहे आणि इकडे जे मुलाच्या साईडचे रिच्युअल्स आहेत ते चालू आहेत. त्यासाठी इकडे दीदी आणि जिजू बसलेले आहेत. आणि इकडे तुम्हाला दिसतच असेल की नक्षची मस्ती इथे पण चालूच होती. इकडे सगळे जे काही रिच्युअल्स आहे ते केल्यानंतर मग ज्या काही साखरपुड्याच्या वस्तू आहेत त्या दिल्या. त्यानंतर मग नवरदेवाची एंट्री झाली आणि नंतर मुलीच्या साईडचे जे काही रिच्युअल्स आहेत ते झाले. जे काही कपडे वगैरे होते ते दिले गेले. केक कापायला हो नीट तर रे तर इकडे जे आहे नवरदेवाचा सेकंड लुक चालू आहे आणि त्याला मी ब्रोच लावून देते. आणि झालं असं की जी नवरीला द्यायची साडी आहे ती आम्ही सेकंड लुकमध्ये दिली. त्यामुळे मग 3 वेळेस 3 आउटफिट चेंज झालेले, जे की नको व्हायला हवे होते, कारण की एका दिवसात 3 आउटफिट चेंज केले ना तर प्रॉपर असे फोटोज वगैरे येत नाही आणि खूप धावपळ होते. पण मग साडी ड्रेस या गडबडीमुळे मग ते तसं झालेलं आहे. तर आता हा जो आहे सेकंड लुक आहे, म्हणजे हा नवरीकडनं आलेला ड्रेस आहे आणि त्याच्यावरती नवरदेव रेडी होतो आहे. सो इकडे आता सेकंड लुकमधली एंट्री चालू आहे आणि ही साडी आम्ही दिलेली होती, तर ती साडी घालून ती आता आली आहे आणि इकडे तिची एंट्री चालू आहे. आणि हे बघा सनीचं काय चाललं आहे इकडे. तो ये पूरा ब्लॉग मैंने शूट किया है, तो आप समझ सकते हो. सो इकडे साखरपुड्याच्या साडीवरचे जे काही रिच्युअल्स आहेत ते चालू आहेत आणि त्यानंतर मग जो ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे तो स्टार्ट झाला.
झाल्यानंतर मग इकडे नवरदेवाची सेकंड एंट्री होती. त्यासाठी मग फोटोग्राफर आम्हाला म्हणे की तुम्ही सगळ्या बहिणी अशा साईडला उभे राहा आणि एंट्री करताना मी व्हिडिओ घेतो. सो छान अशी एंट्री झाली आणि त्यानंतर मग सेकंड आउटफिटवरती जे काही रिच्युअल्स आहेत ते झाले आणि त्यानंतर मग रिंग सेरेमनी होती. त्यासाठी जे आउटफिट होते ते वेगळे होते. पुन्हा दुसरे आउटफिट चेंज केले आणि तोपर्यंत इकडे जे आहे ते आमची केकची तयारी पण चालू होती. तर इकडे हर्षू आणि सनी केकचं जे आहे ते अनबॉक्सिंग करताय. तो इकडे फायनली आता रिंग सेरेमनी स्टार्ट होते. रिंग सेरेमनी झाल्यानंतर ना आम्ही सगळे जेवायला बसलो आणि सगळे जे आमचे रिलेटिव्ज आहेत ते शहाद्याला आलेले होते. त्यामुळे मग सगळ्यांना आमच्या घरी बोलवायचं होतं. त्यामुळे मग मी आणि मम्मी आम्ही लवकर घरी निघालो आणि मग सगळे जे पाहुणे आहेत ते आमच्या घरी आले. मग त्यांचं सगळं पाहुणचाराचं अरेंजमेंट केलं आणि मग थोड्या वेळ सगळेजण बसले, गप्पा वगैरे मारल्या आणि बाकीचे जण गेल्यानंतर मग आज आमच्याकडे म्हणजे माझ्या फॅमिलीला आमच्या घरी जेवण होतं. तर आज नॉनव्हेजचा बेत होता, त्याची तयारी इकडे चालू झाली आणि इतके थकलेली ना मी, कारण की मी परवाच्या दिवशी रात्री प्रवास करून आली. परत काल दिवसभर बाहेर जाणं येणं आणि काल रात्री पण जागरण आणि आज सकाळपासूनचं धावपळ. सो इतकं डोकं दुखतं आहे. पण आता सगळेजण येणार आहे त्यामुळे जरा माझा मूड पण चांगला होऊन गेला आहे. तर ना मी इकडे वाढण्याची तयारी करत होती. डायनिंगवरती मी सगळे ताटं नेऊन ठेवले, ग्लास, तांब्या, ज्या काही वस्तू लागणार आहे त्या. आणि दोघं मम्मी स्वयंपाक करत होत्या. त्या मला म्हणाल्या की तू वरचं सगळं आवर, आम्ही दोघी इथं किचन सांभाळतो. तर असं सगळं चालू होतं आणि आमच्या मध्ये गप्पा पण चालू होत्या. तर इकडे माझे जेवणाचे ताट पण वाढून झालेले होते आणि थोडं काही ना काही एका ताटात बाकी होतं. त्या गोष्टी मी चेक करत होते आणि ताट पण वाढत होते आणि इकडून मग सगळं सर्व करण्यासाठी तयारी पण करून ठेवत होते. भाजी पातेल्यामध्ये घेऊन ठेवली, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आणून ठेवल्या आणि इकडे मग म्हटलं आता चला सगळ्यांना जेवायला बोलू. त्यामुळे मग सगळ्या गोष्टी या नीट अरेंज करून घेतल्या. त्यानंतर इकडे डायनिंगच्या चेअर पण नीट सेट करून घेतल्या. तर आज नॉनव्हेजची भाजी आहे आणि काही जण नॉनव्हेज न खाणारे आहेत त्यांच्यासाठी काजूची भाजी बनवली आणि त्याच्यामुळेच माझी एवढी अरेंजमेंट इकडे चालली की व्हेजवाल्यांना इकडे बसवायचं, नॉनव्हेजवाल्यांना तिकडे, असं सगळं. आणि इकडे माहिती का, जेव्हा पण कोणी गेस्ट आले ना तर मी सगळ्यांची जागा पहिलेच फिक्स करून ठेवते की कोणाला कुठे बसवायचं आहे. कारण की ह्या ज्या लास्टच्या 2 खुर्च्या आहेत ना तिथे वाढायला खूप कंजेस्टेड होतं. त्यामुळे मग मी काय करते, एकतर यांना किंवा हर्षू असं जर कोणी असेल ना ज्यांच्याकडे मला कम्फर्टेबल वाढता येईल त्यांना त्या कोपऱ्यात बसवते, जेणेकरून गेस्ट इकडे बसतील आणि मला पण थोडं कम्फर्टेबल राहील वाढायला. तर असं सगळं माझं इकडे अरेंजमेंट चालू होतं की कोणाला कुठं बसवायचं आणि सगळ्यांच्या जागेवरती ताटं ठेवून घेतले आणि मग सगळ्यांना जेवायला बोलवलं. सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही लेडीजने पण जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर पण आम्ही ना खूप वेळपर्यंत गप्पा मारत बसलो होतो.
जरी थकलेलो होतो, पण कारण की उद्या सकाळी आम्हाला इथून निघायचं होतं. म्हणजे मी मम्मी त्यांच्यासोबत जळगावला जाणार होते, त्यामुळे मग आजचाच दिवस होता. आणि मी पण खूप दिवसांनंतर घरी आली होती, त्यामुळे मग खूप वेळ गप्पा मारल्या आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जळगावला जायला निघालो. तर चला, या लॉगला मी इथेच एंड करते आणि आजचे जे काही फोटोज आहे ते या लॉगच्या एंडला अटॅच करते. सो पुन्हा भेटूया एका नवीन लॉगमध्ये. आणि तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला, रिंग सेरेमनीचं फंक्शन कसं वाटलं ते मला नक्की कळवा. आणि आता एंगेजमेंट झाली तर आम्ही आता लग्नाच्या तयारीला पण एकदम जोरात लागणार आहे. आणि कितीही तयारी केली ना तरी पण शेवटी जी गडबड होणार आहे ती होणारच आहे. ते तुम्ही पुढच्या लॉग्समध्ये बघणारच आणि वेडिंगचे लॉग पण मी शेअर करेलच. सो आता जे काही फोटोज आहेत ते मी या लॉगच्या एंडला शेअर करते. सो चला, या लॉगला मी इथेच एंड करते. बाय.